नाईट A1 गेली बघा कॅज्युअल्टीमध्ये आजचा शेवटचा दिवस. काय म्हणता मित्रांनो, पावसाचं काय सांगताच येणार गेले बघा. पोपटला जेव्हा आणलो तेव्हा पाऊस पडत नाही, जेव्हा आणत नाही तेव्हा पाऊस पडतो. वेगळाच चालू आहे तो गोंधळ. त्या गोंधळामध्ये भूक खूप लागली होती म्हणून इडली वगैरे खायला आलो. आता इडली नंतर चहा झालाच पाहिजे, तेही दादाच्या हातचा, पंढरीचा. काय गोडाचा चहा घेतला A1, दादाकडे दोन्ही असतात व्हरायटी. इथे ही मंडळी पण भेटली खूप दिवसांनी, यांचा नाश्ता चालू होता. चहा A1 झाला होता. निखिल फुल खुश होता आज, कारण भावनी एका मागे एक इंट्राकॅट टाकलेत मग सगळ्यांना. नजर ना लागो बा कोणाची ह्याला. बसमधून डायरेक्ट जिमला आलो. आता मध्ये येऊन थोडे युनिफॉर्म वगैरे होते ते घेतला, चेंज केले. आपला टाकला रेग्युलर जय बजरंगबली की म्हणून वॉर्मअपला सुरुवात केली. आज बायसेप्स करायचे होते, बायसेप्स मारायला सुरुवात केली. जिममध्ये पाऊल ठेवलं ना एकदम फ्रेश वाटतं बघा, तरतरीत होतं. हा बघा असा होता आजचा फ्लेक्स. जिमच्या बाहेर पाऊल ठेवलं की अंगामध्ये आळस भरतो, झोपू वाटतं, थकवा आल्यासारखा वाटतो. पण आज पोपटलालनं खूप साथ दिली. पाऊस दणक्यात सुरू होता. बरं झालं आणलं पोपटलालला, घेतलं सामान वगैरे आणि आलो. पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. बस भेटली तितक्यात. रूमवर येऊन फ्रेश वगैरे झालो. पोस्ट वर्कआउट मील बनवायला घेतलं. खाऊन एकदम मध्यंतरीत झोपी गेलो होतो. झोपेत उठल्या निखिल शेटनी चहा आणून दिली. येऊन बघतो काय मध्ये आज काय झालं की निखिलला फुल साफसफाईच्या टाईम पण होता आणि भूक पण खूप लागली होती. टाईम कटण्यासाठी अभ्यासाला घेतला आणि भूक मिटवण्यासाठी चणे घेतले खायला. थोडं बहुत केली स्टडी व्यवस्थित. आता निखिलचं साफसफाईचं बघून मूड मोटिवेट झालो आणि मीही घेतलं झाडून काढायला. रूम वगैरे पूर्ण साफसूफ करून घेतली. अक्षयची आणि अजयची नाईट होती. टिफिन रेडी होता, त्याची तयारी पण सुरू झाली होती. जेवण वगैरे करून घेतलं. सरळ निघालो मार्केटला बघा. बुक स्टोअरमध्ये थोडं काम होतं, संपले होते आपले पेजेस. जर तुम्ही नर्सिंग स्टुडंट असाल ना, तुम्हाला ना या रिमचं महत्त्व खरंच माहिती असेल. तुम्ही कमेंट करून सांगा खरं बोललो की खोटं बोललो. चला आता निघतो रूमकडं. बाय.